आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने बनवलेली मँगो फ्रुटी। नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत आहे आई बाबाच्या स्पेशल रेसिपीमध्ये। आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत घरच्या घरी मँगो फ्रुटी बनवण्याची सोपी रेसिपी। तर चला सुरू करूया। आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत घरच्या घरी मँगो फ्रुटी बनवण्याची रेसिपी। यासाठी आपल्याला लागणार आहे एक मोठा आंबा, एक मोठी कैरी आणि एक वाटी साखर। एवढ्याशा सामानात आपल्या संपूर्ण कुटुंबाला पुरेल एवढी फ्रुटी तयार होईल। सर्वात आधी आपण या आंब्याचे साल काढून घेऊया। आपला आंबा पूर्णपणे सोलून झालेला आहे। आता आपण त्याचे छोटे छोटे काप करून घेऊया। आपले आंब्याचे सर्व काप करून झालेले आहे। आता पुढील प्रोसेस करूया। ज्या प्रकारे आपण आंबा सालून घेतला होता तसंच हे कैरीचेही साल सर्व काढून घ्यायचे आहेत। आपली ही कैरी पूर्णपणे सोलून झालेली आहे। आता याचे आपण आंब्यासारखे छोटे छोटे काप तयार करून घेऊया। आता आपण कैरीचे काप करून घेतले, त्याआधी आपण आंब्याचे काप केले होते। आता आपण हे दोन्ही मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊया। आता या आंब्याच्या फोडी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ग्राइंड करून घेऊया। तुम्ही पाहू शकता 5 ते 7 सेकंद आपण मिक्सरमधून ग्राइंड करून घेतले आहे। ते चांगलंच ग्राइंड झालेलं आहे। आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरीचे काप टाकून ग्राइंड करून घेऊया। पाच ते 7 सेकंद आपण हा कैरीचा गर चांगला काढून घेतलेला आहे। आता हा कैरीचा पूर्णपणे गर तयार झालेला आहे। आता आपण हा एका भांड्यामध्ये काढूया। आता आपल्याला आंब्याचा गर आणि कैरीचा गर दोन्ही उकळून घ्यायचे आहे। त्यासाठी आपण आता ह्या कढईमध्ये टाकूया। सर्वात प्रथम आंब्याचा गर आपण चांगल्या प्रकारे शिजवून घेऊया। त्यासाठी आपण हे सारखं हलवत राहणार आहोत। आपला आंब्याचा गर चांगला शिजत आहे। आता यातच आपण हा कैरीचा गर टाकणार आहोत। ह्या दोन्हींचं मिश्रण चांगलं एकत्र करून चांगलं शिजवून घेऊया। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मँगो फ्रुटी आवडते। त्यासाठी आपण ही घरच्या घरी बनवणार आहोत। घरच्या घरी मँगो फ्रुटी बनवणं हे खूपच सोपं आहे। हे मिश्रण चांगलं शिजण्यासाठी आपण यामध्ये अर्धा वाटी पाणी टाकणार आहोत। जितकं चांगलं आपलं मिश्रण शिजेल तितकीच आपली फ्रुटी ही टेस्टी होईल। यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस टाकू। हे मिश्रण आपल्याला सतत चमच्याने ढवळत राहायचं आहे। यामध्ये आपण थोडी साखर टाकणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर टाकू शकता। आता यामध्ये साखर चांगली विरघळलेली आहे। आपला आंबा आणि कैरीचं मिश्रणही चांगलं घट्ट झालेलं आहे। तेव्हा आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण आता आपल्याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे। आपलं कैरीचं आणि आंब्याच्या गराचं मिश्रण पूर्णपणे तयार झालेलं आहे। आता आपण याची फ्रुटी तयार करून घेऊया। यासाठी लागणार आहे आपल्याला एक मोठं भांडं, त्यावर आपण एक चाळणी ठेवूया आणि आता हे मिश्रण आपण चाळणीमधून गाळून घेणार आहोत। चाळणीने गाळून घेतल्यामुळे यामध्ये आपल्या जर काही गाठी राहिलेल्या असतील तर त्या चाळणीत वरचे वर राहून जातील आणि आपली फ्रुटी चांगली तयार होईल। आपला संपूर्ण गर चाळणी गाळून झालेला आहे। तुम्ही पाहू शकता राहिलेले वरती आपले हे जाडसर राहिलेले। आपण सर्वांनीच फ्रुटी पिलेली आहे, तेव्हा आपण अंदाजेच यामध्ये पाणी टाकून फ्रुटी बनवणार आहोत। अगोदर एक ग्लास पाणी टाकून हे मिश्रण पूर्णपणे ढवळून घ्यायचं आहे। 1 ग्लास पाणी टाकलं आपण, त्यामध्ये फ्रुटी खूपच घट्ट झालेली होती, त्यामुळे अजून त्यामध्ये आपण पाणी टाकून पातळ करून घेऊया। फ्रुटी काही एवढी घट्ट नसते। फ्रुटी अजूनही आपली घट्टच आहे, त्यामध्ये आपल्याला अंदाजाने पाणी टाकायचं आहे।
आपली फ्रुटी तयार झालेली आहे की नाही यासाठी आपल्याला एक परत दुसरं भांडं घेऊन त्यामध्ये आपण चेक करून घेऊया. आपली फ्रुटी मार्केटपेक्षा घट्ट आणि चांगली टेस्टी झालेली आहे. ही तुमच्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल यामध्ये शंका नाही. विशेषतः लहान मुलांना फ्रुटी ही फार आवडते, परंतु लहान मुले मार्केटमधील फ्रुटी घेतात व पितात, परंतु मार्केटमधील फ्रुटीमध्ये रासायनिक द्रव्ये मिक्स केलेले असतात. म्हणूनच आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत घरच्या घरी मँगो फ्रुटी तयार करण्याची रेसिपी. आम्हाला विश्वास आहे घरच्या घरी मँगो फ्रुटी बनवण्याची रेसिपी तुम्हाला खूपच आवडली असेल. तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.